माझ्याकडे एक तिकीट आहे. कोणाला जायचंय? ऑफकोर्स मी जाणार आहे. मी सकाळपासून इथे आहे आणि काम करते, सो आय विल गो. कालपासून इथे आंघोळ पण नाही केली. तुम्हाला माहिती कळलं कधी? मी चाललो, मला जायचं. मी जाईन. मी आत्ताच आले, मला बघायचंय. हे तुम्ही मांडत बसा रे. मी चाललो. अरे हा गेला. ए चल, आपल्याला जायला म्हणणार नाही. काय करायचं? मला तिकीट लागत नाही. तू एक काम कर, त्यांच्या भांडणं चालू राहू देत. तू गपचूप आत जा. अशी परिस्थिती आहे बघा. कालपासून सगळी 17 हाऊसफुल चाललेली आहे. तर फिरोद्याच्या या प्राथमिक फेरीच्या शेवटच्या सत्रात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेवटची 3 नाटकं उरलेली आहेत आणि त्यानंतर निकाल बघूयात. खूप एक्साइटमेंट वाढलेली आहे. बाप रे, द एअर इज रिअली हॉट. स्लॉट 2च्या पहिल्या नाटकाकडे वळूयात. भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचं अ मॅन कॉल्ड हे नाटक बघूया. चला. नमस्कार. मी आत्ताच अ मॅन कॉल हे नाटक बघितलं आणि नाटकाबद्दल सांगायचं गेलं तर मला माईम ॲक्ट जो होता, म्हणजे मी आधी हे नाटक मौनांतर या मी वेगळ्या स्पर्धेत बघितले. सो सेम नाटक फक्त फिरोदियाच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी आत्ता ट्राय केलं होतं आणि जे काही चेंजेस त्यांनी आत्ता केले. सो कम्प्लीट माईम ॲक्टमधनं फिरोदियाचं नाटक करणं हे एक कठीण असतं. सो हा ट्राय खूप चांगला होता आणि लीडची ॲक्टिंग चांगली होती. सो अख्खा मॅक्झिमम प्ले माईम होता. सो मला ते जास्ती आवडलं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सोहम राजोपाध्ये. मी PVG कॉलेजमधून आहे आणि मी 4 फिरोदिया करंडक केलेत आणि मला खूप चांगलं वाटतं जेव्हा फक्त डायलॉग सोडून पण काहीतरी आपण इन्क्लूड करतो फिरोदियामध्ये. जसं विविध गुणदर्शन स्पर्धा आहे. आत्ताच्या नाटकामध्ये ह्यांनी माईम हा विषय घेतला होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमचं म्युझिक सेक्शन आणि तुमचा जो आर्टिस्ट आहे ह्याच्यामध्ये तुमचं कॉर्डिनेशन किती आहे आणि ते खूप चांगलं होतं. वैभव गुंडाळे. स्पेशली हा ॲक्ट फार छान वाटला आणि त्यामध्ये प्रत्येक बारीक सारीक गोष्टी ज्या ड्रमस्टिक झाले, डोअरचे झाले, डोअर नॉक करताना त्या फार छान वाटल्या आणि ओव्हरऑल ॲक्ट फार छान वाटलं आहे मला. आणि बाजूला जे पेंटिंगचं चालू होतं ते दाखवत होतं ते ॲक्टसुद्धा त्यामध्ये छान वाटलं. तर आत्ताच आपण पाहिलं या सत्रामधलं पहिलं नाटक अ मॅन कॉल्ड. भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीचं हे नाटक होतं आणि माईम प्ले जो सांभाळणं, जो हाताळणं खरंच खूप मुश्किल असतो, किंवा माईम प्लेच्या दृष्टिकोनातनं घडणारं एक नाटक. मला रिफ्लेक्ट असं झालं की प्रत्येकाला आयुष्य जगताना काही स्कार्स त्याच्या मनावरती असतात, न्यूनगंड असतात. हाऊ द मॅन हाऊ द ह्युमन बिईंग ते स्कार्स विसरून त्याचं आयुष्य जगू शकतो. आय स्टार्टेड रिफ्लेक्टिंग ऑन दॅट पॉइंट. ऐकूयात आपल्या या संघाकडनंच त्यांची प्रोसेस आणि एकूणात काय कसं घडलंय सगळं. सो गोष्टीपासून सुरुवात करू. वाय माईम प्ले? असं का वाटलं माईम प्ले करावा? एक व्यक्ती ज्याला जसं तुम्ही म्हणालात की कुठला तरी स्कार आहे ऑलरेडी, या गोष्टीच्या रिलेटेबल जे सगळ्यांनाच वाटेल असं काहीतरी परफॉर्म करूयात विदाऊट जास्त शब्द वापरता. कारण या कॉलेजला बरीचशी पोरं बाहेरच्या शहरांमधली सुद्धा आहेत. सो त्यांना मराठी प्रॉमिनेंटली सुद्धा प्रॉपरली येत नाही. सो हिंदीच करायचं का मराठीच करायचं यापेक्षा आम्ही थोडंसं फॉरेन थिएटरकडे वळलो की फिरोदिया आहे थोडासा ग्रँडनेस सुद्धा आणता येईल. आणि मग त्यांनी एकत्रित कॉल घेतला की आपण या स्क्रिप्टानुसार पुढे जाऊ. सो रिसर्च होत गेले आणि नाटक बसत गेलं. हे टीम पूर्ण उभा करणे, पोरं हुडकून आणणे, एकाशी बोलणं, एक अशी फॅमिली झाली. मग आणि आता मी शब्द नाहीत बोलू शकत आहे की म्हणजे फुल म्हणजे कसं आणि मला माहिती खूप सारे चुका झाल्यात आणि काय झाल्यात, पण डोंट वरी, आपण पुढं अजून मेहनत करूया आणि अजून माईम प्ले अशी कॉन्सेप्ट घेऊन पुढे जाणं. सो मला तू काही बोलू शकशील की हाऊ वॉज युअर प्रोसेस
ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आई डोंट नो मराठी, मेरे को हिंदी हाँ, आती है, हाँ, मेरे को बताइए। इंग्लिश आती है. माइम प्ले लाइक सर सेड, हम लोगों को बोला था कि माइम करना है. हम लोग आए, हमने बताया कि माइम प्ले है, हमने प्राइवेट वर्कशॉप किया वगैरह वगैरह किया. एंड वहाँ पे लाइक माइम इज हार्ड. ओके, स्पेशल थैंक्स टू आवर मेंटर्स भाई. ऑब्वियसली उन्होंने जी जान लगाई है, हमने जी जान लगाई है. उन्होंने हमें रगड़ के पॉलिश करके हमें माइम सिखाया है. हम नहीं जानते, हमें कुछ नहीं आता है, ठीक है, उन्होंने हमें सिखाया है. तो यस, स्पेशल थैंक्स टू रुपेश सर. We just saw the first play of the second slot of the final day of primary round Firodia Karandak 2026. The play was called A Man Called by Bharatiya Vidyapith. A very different concept, a dark comedy I would say, about mimicry and mime artists. किसी भी आर्टिस्ट के पीछे जब आप देखते हैं कि वो बहुत खुश है या ही इज़ हैविंग अ ब्रिलियंट लाइफ, अ वेरी हैप्पी लाइफ, पर उसके पीछे कई बार बहुत सारे स्कार्स होते हैं, बहुत सारे डार्क सीक्रेट्स होते हैं, बहुत सारे सॉरोज होते हैं, वो जो दुनिया के सामने नहीं ला पाता. दिस प्ले इज़ अबाउट दैट, ब्यूटिफुली प्रेजेंटेड विथ वेरी मिनिमल सेट्स बट lovely setup, lovely choreography and lovely mime acts by the two artists at center stage. Hope you like it. तर आता वळूया दुसऱ्या सत्रातल्या दुसऱ्या नाटकाकडे, जे आहे ILS कॉलेजचं फॉर सेल. हे नाटक आपण आता बघूया, चला. हम लोग अभी जस्ट नाटक देख के आए हैं. द डायरेक्शन, द साउंड, द म्यूजिक, एवरीथिंग वाज सो गुड. आई क्राइड, आई लाफ्ड, आई हैड गूजबम्प्स द एंटायर टाइम. वाज इनसेन. हे चित्रपट आधी खूप पाहिलेले, पण म्हणजे नाटकही पाहिलेले, पण खूप लहान असताना पाहिलेले. नाटकाला खूप अंडर रेट करून ठेवलं असं वाटतंय आजकाल. म्हणजे चित्रपट खूप पुढपर्यंत चाललेत, पण नाटक लोक खूप कमी बघतात. पण लोकांनी नाटक बघायला आल्यावरती त्यांना ॲक्च्युअलमध्ये कळेल की खरंच त्यांच्या मागे मेहनत खूप घेतलेली असते. आत्ताच आपण बघितलं ILS कॉलेजचं फॉर सेल हे नाटक. तर त्यांनी एक वेगळीच स्टोरी निवडली आहे. ब्रॉथेल्समधले जे वर्कर्स असतात त्यांचं आयुष्य, त्यांच्या डिफिकल्टीज आणि त्यांच्या आयुष्यात काय काय अडचणी येऊ शकतात ह्या अराउंड त्यांनी ती स्टोरी बनवलेली आहे. आणि ते एक वेगळ्या माध्यमातून त्यांनी रिअलिस्टिक सेट वापरून, इम्पॅक्टफुल म्युझिक वापरून आणि चांगली ॲक्टिंगद्वारे ते पूर्ण विश्व उभं केलेलं आहे. तो अब हम देखने जा रहे हैं प्राइमरी राउंड के लास्ट डे का लास्ट नाटक. और ऑडिटोरियम इतना भरा हुआ है कि अंदर बैठने के लिए कहीं भी जगह नहीं है. मतलब मुझे भी सीढ़ियों पे जगह ढूंढनी पड़ रही है. सो लेट अस सी इति मायाव्यू समाप्त बाय BMCC कॉलेज. नमस्कार, माझं नाव पार्थ लोहिया. मी IMD कॉलेजचं आज परफॉर्मन्स बघायला आलो होतो. आत्ताचा लास्ट परफॉर्मन्स BMCCचा होता आणि खरंच सांगतो, जे कॉन्सेप्ट, जे कॉमिक, जे प्रत्येक प्रॉप्स त्यांनी जे दाखवले हे अनएक्सपेक्टेड होते. ज्या गोष्टी आम्हाला खरंच नाटक बघताना कधीच आम्ही एक्सपेक्ट केले नव्हते, त्या गोष्टी बघायला भेटले. ज्या परफॉर्मन्समध्ये सिंक्रोनायझेशन होता आणि जो त्यांनी, मला एस्पेशली BMCCच्या मुलांचं हे चांगलं वाटतं, त्यांनी ज्या कॉमिकमध्ये
कॅमेराचा वापर करून जे प्रॉप्स दाखवले आणि ज्या हिशोबाने त्यांनी एक कॉन्क्ल्युजन दिला तो खूप चांगला होता. मला खरंच मनापासून खूप आवडला हा परफॉर्मन्स. येस, तर गोष्ट घडली फिरोदियापासूनच. म्हणजे आम्ही म्हणजे मी 11वीत असताना ही स्पर्धा बघितलेली फिरोदिया, आणि तेव्हा 11वीत कुठेतरी तेव्हापासूनच एक इमॅजिनेशन सुरू झालेलं की अच्छा इथे अशा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, ही खूपच वेगळी स्पर्धा आहे. म्हणजे 11वीला आल्यानंतर पहिल्यांदा पुरुषोत्तम केली, त्याच्यानंतर फिरोदिया कळली, आणि 11वीतच कुठेतरी ही कन्सेप्ट डोक्यात सुरू झाली. आणि मग 4 वर्ष फक्त त्याच्यावर काम 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 विचार विचार अशा गोष्टी घडल्या. आणि शेवटच्या वर्षी म्हणजे आता आमच्या सगळ्यांचंच 3rd इयर आहे, तर शेवटच्या वर्षी ही थीम आम्ही सगळ्यांसमोर मांडली. आणि टीमला ती तेव्हाच आमच्या डिबेट झाले, येस नो झाले, भांडणं झाली, भरपूर गोष्टी झाल्या. पण कुठेतरी ते नाटक एक 5 वर्षात म्हणजे फिरोदियापासून फिरोदिया संपस्तोपर्यंत अशी जर्नी होती. ग्रेट, बोला. सो प्रोसेस खरंच खूपच इंटरेस्टिंग होती, खूप चॅलेंजिंग पण होती, खूप डिमांडिंग होतं. म्हणजे स्टोरीचं किंवा अख्ख्या नाटकालाच म्युझिकची खूप डिमांड होती. पण त्या सगळ्यात ते कुठं ओव्हरपॉवर पण नाही करते किंवा नाटकाला जे हवं आहे ते बघता, प्लस फिरोदिया हा एक झोन बघता, सगळंच ते बॅलन्स करणं खूपच इंटरेस्टिंग आणि खूप कमालीचं होतं. त्यात टीम पण जी मिळाली आम्हाला ती खूप कमाल होती. म्हणजे जेन्युनली म्हणजे आत्ता जर आत्ता हे 33 आहेत, पण त्या 33च्या मागे पण भरपूर लोक आहेत. एक 60 लोकांची आमची संपूर्ण टीम आहे. येस, एक्झॅक्टली. आणि प्रत्येकच सेक्टर मध्ये जी टीम मिळाली आहे त्यांच्यामुळेच हे सगळं उभं राहू शकलंय. तो अभी हमने देखा प्राइमरी राउंड का लास्ट नाटक इति मायाव्यू समाप्त. माया जाल में हम सभी अटके हुए हैं, पैसों के लिए हम सभी भाग रहे हैं, पर ये पागलपन हमको किस सीमा तक लेके जा सकता है या कितना नीचे गिरा सकता है, इसका एक उदाहरण हमने देखा, पर बहुत फैंटेसाइज्ड वर्जन में. हमको क्या अच्छा लगा तो इनके सेट्स और सेट्स के डायनामिज्म्स, सेट्स कैसे अंदर आए, सेट्स कैसे बाहर जाए, क्या इल्यूजन्स क्रिएट किए गए, इट वाज ऑल फैंटास्टिक. देखते हैं ये कॉलेज फाइनल्स में गया या नहीं.